पुढची बातमी पुण्यातून पुण्यातील एबीसी रोडच्या एका पबमध्ये 2 गटांमध्ये हाणामारीची घटना घडली। हाणामारीमध्ये 4 ते 5 जणांचे डोके फुटल्याची सुद्धा माहिती मिळते। मारहाणीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वारंवार मारहाणीच्या घटना या घडताना पुण्यामध्ये बघायला मिळतात। एबीसी रोडच्या एका पबमधली ही घटना आपण तो व्हिडिओ ते दृश्य सध्या पाहू शकतो। 2 गटात ही हाणामारी झाली आणि त्यावेळची ही दृश्य सध्या कैद झाली आहेत आणि या हाणामारीत जवळपास 4 ते 5 जणांची डोके फुटल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण तो व्हिडिओ पाहतोय, हाणामारीची ही दृश्य सध्या आपण पाहतोय, काय नेमकं घडलं होतं? गौरी, हा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा आहे। मुंडवा भागात बऱ्याच प्रमाणात जे पब आहे ते पब चालतात आणि या पबवर पब मालकाचंही नियंत्रण नाही, तिथल्या स्थानिक पोलिसांचंही नियंत्रण नाही। अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस पार्ट्या होत असताना हे अशा हाणामाऱ्या सातत्याने त्या भागात घडत आहेत। त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। या संदर्भात कोणीही गुन्हा दाखल केलेला नाही, मात्र या सगळ्या मारहाणीमध्ये 6 ते 7 जणांचं डोकं फुटलेलं आहे। त्या संदर्भात पोलीस अधिक माहिती घेतात, मात्र पोलिसांनी वेळीच सावध होऊन या भागातली जी पब संस्कृती आहे त्या संस्कृतीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पब मालकाने सुद्धा यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मात्र असं होत नसल्याने अशा घटना सातत्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो बालाजी, आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो। ही दृश्य सध्या आपण पाहतोय ज्यामध्ये ही हाणामारीची घटना घडलेली आहे। 2 गटांमध्ये ही हाणामारी झाली ज्यामध्ये जवळपास 4 ते 5 जणांचं डोकं फुटल्याची माहिती मिळते आहे। पबमध्ये अशा प्रकारची घटना घडणं, अशा प्रकारचे प्रकार घडणं, त्यामुळे खरं तर पब मालक किंवा पोलिसांचं सुद्धा या संदर्भात काही दुर्लक्ष होत आहे का, अशा सुद्धा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। एबीसी रोडच्या एका पबमध्ये ही 2 गटात हाणामारी झाली। आपण दृश्य सध्या पाहतोय, तो व्हिडिओ सध्या पाहतोय। अनेक जण खरं तर त्या ठिकाणी जमलेले आहेत, मात्र कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत नाही आहेत आणि यामध्ये 4 ते 5 जणांची डोके फुटल्याची माहिती। पुन्हा एकदा बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, आपण पाहतोय जवळपास ही जी 2 गटांमध्ये हाणामारी सुरू आहे, ज्यामध्ये बाकीचे आहेत ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत। पब मालक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नाहीये, पोलिसांसुद्धा या संदर्भात दुर्लक्ष होत आहे का, अशी सध्या चर्चा रंगते। पब मालकांना पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न सातत्याने विचारला जातो, कारण पब पहाटेपर्यंत चालू राहतात आणि त्यावेळेस ज्या वेळेस त्या पार्ट्या होतात त्या पार्ट्या बेधुंद होतात आणि यातूनच हे वाद निर्माण होतात। त्यामुळे ज्याबरोबर पब मालकावर सुद्धा कारवाई पोलिसांना करणं गरजेचं आहे, पोलिसांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पब मालक आणि मारहाण करणारे नागरिक हे तेवढेच जबाबदार आहेत, त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।